दुर्गा देवीच्या नवरूपामुळे तिला नवदुर्गा असे म्हटले जाते. नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी आहे. 5व्या दिवशी स्कंदमाता या देवीची पूजा आणि आराधना करतात. स्कंदमाता हे नाव स्कंद आणि देव या 2 शब्दांपासून बनले आहे. स्कंद हे भगवान कार्तिकेयाचे दुसरे नाव आहे. कार्तिकेय हा भगवान शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे, म्हणून स्कंदमाता म्हणजे कार्तिकेयाची आई, पार्वती. स्कंदमातेचे 4 हात आहेत. तिने एका हातात कार्तिकेय धरला आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या हातात कमळ धरले आहे. चौथ्या हाताने भक्तांचा आशीर्वाद दिला आहे. देवीचे वाहन सिंह असून ती कमलावर विराजमान आहे. या दिवशी साधकाचे मन विश्वशुद्ध आणि चक्रस्थिर झालेले असते. पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याने भगवान ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि अमर होण्याचे वरदान मागितले. परंतु भगवान ब्रह्मदेव म्हणाले की मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही, असे सांगून वरदान देण्यास नकार दिला. तेव्हा तारकासुराने भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र मागितला, कारण त्याला असे वाटले की भगवान शिव सर्व गोष्टींपासून अलग आहेत, तपस्या करत आहेत आणि ते कधीही विवाह करणार नाहीत. आणि भगवान ब्रह्मदेवानी तारकासुराला इच्छित वरदान दिले. यानंतर तारकासूर राक्षस अमर असल्याचे जाणून ब्रह्मांड नष्ट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व देवदेवता भगवान विष्णूकडे मदत मागायला गेले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की या सर्वांना कारण तुम्हीच आहात. तुम्ही सर्व देवदेवता दक्षयज्ञाला गेला नसता तर सतीने आपला देह अग्नीत समर्पित केला नसता. नंतर भगवान विष्णू देवता पार्वतीबद्दल सांगतात की देवी पार्वती ही सतीचा अवतार आहे, राजा हिमालयाची कन्या आहे. मग नारद मुनी माता पार्वतीकडे जातात आणि मातेकडून कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पतीचे रूप प्राप्त करण्यास सांगतात. हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्यांनंतर भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह होतो आणि कार्तिकेय स्वामी म्हणजे स्कंदाचा जन्म होतो. त्यानंतर माता पार्वतीने आपला मुलगा स्कंदाला युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्कंदमातेचे रूप धारण केले. स्कंदमातेकडून युद्ध प्रशिक्षण घेतले. दैत्य त्यांच्या महान कौशल्य आणि सामर्थ्य पाहून भगवान ब्रह्मदेवांनी भगवान कार्तिकेयांना देवांचा सेनापती म्हणून नियुक्त केले. आणि भगवान स्कंदने तारकासूर राक्षसाचा वध केला. तेव्हापासून पार्वती माता स्कंदमाते या नावाने गौरवली जाते. स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते, मृत्यूलोकाला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्यासाठी मोक्षमार्ग प्राप्त होतो. स्कंदमातेची उपासना, भगवान स्कंदाची उपासना ही सफल होते. सूर्यमंडळाची अधिशक्ती देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन माते शरण येण्याचा प्रयत्न केले पाहिजे. पूर्ण भक्तिभावाने देवी स्कंदमातेची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सामर्थ्य प्राप्त होते.